नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सीच्या मार्फत 8,000 प्लस पदासाठी वॅकन्सीची भरती प्रक्रियेची जाहिरात आलेली आहे. 25 तारखेपासून फॉर्म सुरू होत आहेत. त्यामध्ये मित्रांनो ग्रुप सीचे सुद्धा वॅकन्सी आहेत. 7,034 पदासाठी, लिपिक पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. मेगा भरती असणार आहे. मित्रांनो त्या संदर्भात आपण परीक्षेचा सिलेबस काय असणार आहे, कोणत्या डिस्ट्रिक्टला किती वॅकन्सी आहेत यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ अपलोड केला आहे. ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. सेपरेट प्लेलिस्ट आहे एम-पी-एस-सी भरती 2023. या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण PYQ क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, जे की सर्वात महत्त्वाचं तुम्हाला परीक्षेमध्ये अभ्यास करण्यासाठी असणार आहेत. मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या लेक्चरच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021ला गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता 3 एप्रिल 2022 रोजी. हा जो पेपर आहे या पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे, प्रत्येक सब्जेक्टनुसार कशाप्रकारे प्रश्न विचारले आहेत, त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो लेक्चर आवडत असेल आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. मित्रांनो अशा प्रकारे हा पेपर असेल. मित्रांनो जर तुम्हाला एम-पी-सी असेल किंवा इतर कोणत्याही नोकर भरती संदर्भात जर तुम्ही स्टडी करत असाल तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ॲड केले जाईल. या ठिकाणी पहिला प्रश्न पहा मित्रांनो, 1 ते 15 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन करंट अफेअरवरचे आहेत, म्हणजे चालू घडामोडीवरचे 1 ते 15 क्वेश्चन विचारले आहेत. आपण या ठिकाणी प्रश्न डिस्कस करूया. कोविड-19 नंतर जगातील सामाजिक आर्थिक आव्हानांना संदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञाची निवड करण्यात आली, तर याचं योग्य उत्तर 3ऱ्या नंबरचं आहे, जयंती घोष यांची निवड करण्यात आली. त्यानंतर मित्रांनो दुसरा करंटवरचा प्रश्न आहे, तिसरासुद्धा करंटवरचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा, AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेटप्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले, तर अनुप मिश्रा यांनी हे हेल्मेट तयार केलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो या करंटवरचे क्वेश्चन पहा. हे करंटवरचे क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, कारण या लेक्चरच्या माध्यमातून आपण फक्त जे काही विषय आहे त्या विषयाचे डिस्कस करूया. करंटचा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही डिटेल्समध्ये अभ्यासू शकता. एकूण 15 क्वेश्चन या ठिकाणी करंटवरचे विचार आहेत. त्या ठिकाणी पहा 15वा क्वेश्चन करंटवरचा आहे. आता त्यानंतर मित्रांनो 16वा क्वेश्चन पाहू शकता की राज्यघटनेवरचा आहे, म्हणजे पॉलिटीवरचा 16वा क्वेश्चन आहे. इथून आपण सविस्तर चर्चा करूया. मित्रांनो 149 रुपयामध्ये आपण कंबाईन सी जी काही भरती प्रक्रिया होणार आहे एम-पी-एस-सी कंबाईनच्या अंतर्गत ग्रुप सीसाठी, त्या संदर्भात पूर्व परीक्षेचे आपण टेस्ट सिरीजसुद्धा केली आहे. 149 रुपयामध्ये देऊन तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट सिरीजचे पेपर दिले जातील, प्रॉपर आयोगाच्या पॅटर्ननुसार असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विषय तज्ज्ञाकडून ते पेपर सेट केले असतील. तुम्हाला प्रत्येक रविवारी हा एक पेपर दिला, म्हणजे 1 एप्रिलपर्यंत ते शेड्यूल असणार आहे. मित्रांनो अधिक माहितीसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि टेस्ट सिरीज जॉईन करू शकता किंवा या संदर्भाची डिटेल्स माहिती घेऊ शकता. या ठिकाणी 16वा प्रश्न पहा, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडताचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे. आता या ठिकाणी काय विचारले प्रश्न मित्रांनो, की मूलभूत कर्तव्याचा जो काही भाग आहे त्या मूलभूत भागावरचं या ठिकाणी एक मूलभूत कर्तव्य दिले, त्यामध्ये हा उल्लेख घटनेमध्ये कोणत्या भागामध्ये करण्यात आला अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. म्हणजे परीक्षेमध्ये मूलभूत कर्तव्य असेल, त्यानंतर संविधानाची जी काही उद्देशपत्रिका असेल किंवा प्रास्ताविका असेल किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असतील, हे सर्व तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर याचं योग्य उत्तर 4थ्या नंबरचं आहे. मूलभूत कर्तव्याच्या वर्णनामध्ये त्याचा तशा प्रकारे समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे मित्रांनो, राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला. या ठिकाणी पहा मित्रांनो, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. हे क्वेश्चन म्हणजे पहिला क्वेश्चन तुम्ही रीड केल्याच्या नंतर या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्हाला पाहणं गरजेचं आहे, कारण का की तुम्हाला हे 4 जे सेंटेन्स आहे ते 4 सेंटेन्स रीड करत असताना तुम्हाला त्यातून कोणतं उत्तर काढायचं आहे, या ठिकाणी बरोबर आहे किंवा बिनचूक आहे किंवा तशाप्रकारे अयोग्य विधान आहे अशा प्रकारचं तुम्हाला विचारलं जातं. म्हणून या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन वाचत असताना तुमचा क्वेश्चन लवकर सॉल्व्ह व्हावा
यासाठी तुम्ही हा क्वेश्चन वाचल्यानंतर वरती लाईन वाचल्यानंतर तुम्ही हे पर्याय न वाचता तुम्ही डायरेक्ट वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत अशा प्रकारे वाचावं, कारण का की तुमचा कमी कालावधीमध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी मदत होईल। या ठिकाणी पहा बरोबर कोणतं आहे त्या ठिकाणी विचारलं आहे, तर त्याचं ए नंबरचं उत्तर बरोबर आहे। या ठिकाणी पहा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते तीच अर्हता त्यांच्याजवळ आवश्यक असते। कोणतं राज्याचा महाधिवक्ता जो आहे त्यांच्याकडे कोणती पात्रता असणं गरजेचं आहे, तर उच्च न्यायालय होण्यासाठी जी नियुक्ती होण्यासाठी जी पात्रता लागते किंवा अर्थ लागते तीच पात्रता त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो 18वा प्रश्न पाहू शकता की खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली होती, तर या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत मित्रांनो। हे चारही समित्या महत्त्वपूर्ण आहेत, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। बाबूराव काळे समिती असेल, पी.बी. पाटील समिती असेल, बोंगीरवार समिती असेल, वसंतराव नाईक समिती असेल। मित्रांनो या 4 समितीविषयी आपण सविस्तर लेक्चर एक अपलोड केलं आहे पंचायत राजवरचं, ते सर्व तुम्ही लेक्चर पाहू शकता। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पी.बी. पाटील समितीनं थेट सरपंचाची निवड जनतेतून करावी अशा प्रकारची शिफारस केली होती। या ठिकाणी सब पर्याय सुद्धा दिले, तर फक्त बी विधान या ठिकाणी किंवा फक्त बी पर्याय बरोबर आहे। त्यानंतर मित्रांनो 19वा प्रश्न पाहू शकता की उच्च न्यायालयाने कोणत्या कलमाअंतर्गत विशेष आदेश जारी केलेले आहेत, तर 226 कलमाच्या अंतर्गत उच्च न्यायालय विशेष आदेश जारी करू शकतात अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे। त्यानंतर मित्रांनो 20वा प्रश्न आहे ग्रामसभेसंदर्भात 20वा प्रश्न विचारला होता, हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे। त्यानंतर मित्रांनो 21वा प्रश्न पाहू शकता की खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे, तर 275 हे कलम राज्यांना अनुदान देण्यासंदर्भाचे केंद्र सरकार संदर्भात हे महत्त्वपूर्ण एक कलम आहे। त्यानंतर मित्रांनो 22वा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता की जो की आयोगाने कॅन्सल केलेला आहे। तुम्हाला प्रश्न आयोगाने कोणते कॅन्सल केलेत कशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो कोणकोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले येतं आणि त्यांची डेप्थ काय आहे, म्हणजे वन लाईनर क्वेश्चन किती येतं, सब पर्यायवारी क्वेश्चन किती येतं, जोड्यालावावरचे प्रश्न किती आहेत, या सर्व घटकाचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो 23वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे। सत्य नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे। सत्य नाही म्हणजे या ठिकाणी पहा मित्रांनो बरोबर नसेल असे कोणते विधान आहे, म्हणजे बरोबर नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो खालीलपैकी सत्य नाही ते ए नंबरचं सत्य नाही, म्हणजे भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या ठिकाणी दिली आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली। बाकीचे 3 विधान सत्य आहेत। 42व्या घटनादुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष हा शब्द राज्यघटनेमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये तशा प्रकारचे जोडण्यात आला। त्यानंतर 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 मध्ये करण्यात आली किंवा 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली। 42व्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना दुरुस्ती असं सुद्धा म्हटलं जातं। त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे तत्व रशियन म्हणजे सोवियत राज्यघटनेमधून घेण्यात आलेलं, तर हे सुद्धा विधान बरोबर आहे। अशा प्रकारचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो 24वा प्रश्न पहा, खालील विधाने लक्षात घ्या। कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते, हे विधान बरोबर आहे। या ठिकाणी तुम्हाला बिनचूक म्हणजे चूक नसलेले कोणते विधान आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे, हे पहिलं विधान बरोबर आहे। त्यानंतर बी नंबर पहा, संसद राज्याच्या सीमावर नाव बदलू शकते, हे सुद्धा विधान बरोबर आहे, म्हणजे संसदेला एखाद्या राज्याच्या सीमा असेल एखाद्या राज्याचं नाव चेंज करण्याचा अधिकार संसदेला आहे। त्यानंतर सी नंबर पहा, नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते। आता या ठिकाणी 5 सी सुद्धा ए आणि बी आणि सी हे तिन्ही विधान बरोबर आहेत, म्हणजे तिसऱ्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे किंवा बिनचूक पर्याय आहे। त्यानंतर मित्रांनो 25वा प्रश्न या ठिकाणी डिस्कस करा। 25वा प्रश्न पहा, खालील विधाने विचारात घ्या। मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त या ठिकाणी पहा मित्रांनो व्यतिरिक्त म्हटलंय, राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्याची संख्या त्या राज्याच्या किमान विधानसभेच्या एकूण सदस्यत्वामध्ये 15% पेक्षा जास्त असता कामा नये। 15% पेक्षा जास्त असता कामा नये पहिलं विधान। पण या ठिकाणी पहा मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मुख्यमंत्र्याला सोडून। त्यानंतर दुसरा पर्याय पहा, मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मुख्यमंत्र्याला सोडून राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्य संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये। 12 पेक्षा कमी असता कामा नये।
या ठिकाणी पहा मित्रांनो, ही जी संख्या आहे म्हणजे 15% आणि 12% हे विधानं बरोबर आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा 12पेक्षा कमी असू नये, त्यानंतर 15%पेक्षा जास्त असू नये. पण या ठिकाणी पहा मित्रांनो, मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त म्हटलं आहे, पण हे जे विधान आहे ते चूक आहे. कारण का की मुख्यमंत्र्यासहित 15%पेक्षा जास्त असू नये. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं सुद्धा विधान चूक आहे. मुख्यमंत्र्यासहित अशा प्रकारचं वाक्य बरोबर आहे. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त म्हणजे मुख्यमंत्र्याला सोडून अशा प्रकारचं विधान या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून 2 नंबरचं म्हणजे बी नंबरचं सुद्धा विधान चूक आहे. या ठिकाणी पहा चौथा पर्याय, दोन्ही विधाने चुकीचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. पैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत, परंतु त्यांनी स्वतंत्र चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. असे कोणते व्यक्ती होती की ज्यांनी राष्ट्रीय महासभेत सहभागी झाल्या नव्हत्या, परंतु स्वतंत्र चळवळीमध्ये त्यांनी इनडायरेक्टली हातभार लावला होता. अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी नंबरचं. सी आणि ई फक्त बरोबर आहे. म्हणजे घ ना बिर्ला, त्यानंतर ई नंबरचं वालचंद हिराचंद या 2 व्यक्तींनी किंवा या 2 समाजसुधारकांनी तशा प्रकारे भारतीय स्वतंत्र चळवळीला आर्थिक हातभार प्रत्यक्षात न लावता इनडायरेक्टली लावलेला. त्यानंतर मित्रांनो 27वा प्रश्न पहा. टिंबटिंबचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांना बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी देण्यात आली. तर पेठचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केली, 1857च्या उठावामध्ये बंडखोरांना मदत केली अशा प्रकारचा आरोप ठेवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास विशेषतः अभ्यासणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही 11वीचा इतिहास अभ्यासू शकता. त्यानंतर अनिल कटारे सरांचं सुद्धा तुम्ही पुस्तक अभ्यासू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, भारताचा इतिहास जर तुम्हाला अभ्यासाचा असेल तर आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन सरांचं सुद्धा तुम्ही बुक रेफर करू शकता. त्यानंतर मित्रांनो 28वा प्रश्न आहे. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? तर 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस शोक दिन म्हणून पाळला जातो. त्यानंतर मित्रांनो 29वा प्रश्न पहा. 1911 भारतात हवाई परिवहनची सुरुवात कोणी केली? तर जॉर्ज लाईट यांनी 1911 भारतात हवाई परिवहनची सुरुवात केली. त्यानंतर मित्रांनो 30वा प्रश्न पहा. खालीलपैकी प्रार्थना समाजाचे उद्दिष्ट काय होते? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तुम्हाला हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 11वीच्या इतिहासामध्ये ॲज इट इज सापडेल. त्यामुळे तुम्ही 11वीचा इतिहास करा. प्रार्थना समाजाचे उद्दिष्ट विचारले तर याचं योग्य उत्तर पहिल्या नंबरचा पर्याय बरोबर आहे. समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे हे प्रार्थना समाजाचं पहिलं किंवा तशा प्रकारचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू करण्यात आली? तर भूमिगत चळवळ महाराष्ट्रामध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आली. भूमिगत चळवळीचे जे काही नेते आहेत त्या नेत्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो, जर तुम्हाला ग्रुप सी संदर्भात जर टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर 149 रुपयाला आपण 10 टेस्ट सिरीजचे पेपर देणार होतो. 1 एप्रिलपर्यंत तुम्हाला टेस्ट सिरीजचं टाईम टेबल असणार आहे. टेस्ट सीरीज संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करा. तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल. त्यानंतर मित्रांनो 32वा प्रश्न पहा. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थांनी मिळवलेला आहे? तर बडोदा संस्थान, सयाजीराव गायकवाड यांचं जे बडोदा संस्थान होतं त्या बडोदा संस्थानला प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले म्हणजे संस्थान मिळवण्याचा पहिला मान त्या संस्थानला मिळालेला आहे. त्यानंतर 33वा प्रश्न पहा. भारतीय असंतोषाचे जनक यांना लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला? म्हणजे लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक अशा प्रकारचं कोणी म्हटलं आहे? तर सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना म्हटलेलं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ॲज इट इज तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये आहे. मी जे तुम्हाला पुस्तक रेफर करतो आहे ते तुम्ही प्रॉपरली अभ्यास करा, रिव्हिजन करा. त्याच पुस्तकाचा जर तुम्ही अभ्यास केला तर 100% तुमचा रिझल्ट येणार आहे. त्यानंतर 34वा प्रश्न पहा मित्रांनो. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना 15 ऑगस्ट 1906ला राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली. 15 ऑगस्ट 1906ला राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मित्रांनो 35वा प्रश्न पहा. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर कोणत्या कायदा आहे? तर 1858चा जो कायदा आहे या कायद्याने गव्हर्नर जनरल हा व्हॉइसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर मित्रांनो 36वा प्रश्न आहे.
अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली? महात्मा गांधी यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली. त्यानंतर मित्रांनो 37वा प्रश्न आहे, जोड्या लावावरचा प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न विचारला आहे मदनलाल धिंगरा. त्यानंतर मित्र मेळाव्याची स्थापना, त्या अनंत लक्ष्मण कानडे, त्यानंतर विनायक दामोदर सावरकर असेल, त्यानंतर हेमचंद दास. अशा प्रकारच्या या ठिकाणी 4 पर्याय दिले तिकडून. त्यानंतर या ठिकाणी जोड्या लावायचा अशा प्रकारचा प्रश्न विचारला. तर याची जी योग्य जोडी आहे तो पहिल्या नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 1 नंबरचं 4 म्हणजे मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीची हत्या केली. त्यानंतर अनंत कानडेने 3 नंबर नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. त्यानंतर विनायक दामोदर सावरकर मित्र मेळाव्याची स्थापना केली. त्यानंतर मित्रांनो हेमचंद्र दास यांनी जॉन वॉस्मिड फुलर यांच्यावर हल्ला केला. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जोड्या लावणं गरजेचं आहे मित्रांनो. तर आता तुम्हाला प्रश्न सोडवत असताना जो तुम्हाला प्रश्न येते, आता या ठिकाणी पहा मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळाव्या संघटनेची स्थापना केली, हे जर उत्तर आलं तर तुम्हाला या ठिकाणी या पर्यायाच्या माध्यमातून तुमचा हे पहिल्या नंबरचा पर्याय तुम्हाला सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. जरी तुम्हाला हा जरी क्वेश्चन नाही आला तर या ठिकाणी पहा, मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीची हत्या केली, अशा प्रकारचा जर प्रश्न तुम्हाला जर आला तर या ठिकाणी पहा, चौथ्या नंबरचा पहिल्या नंबरलाच ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला हा सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. त्यानंतर आनंद कारे, जर तुम्हाला हे दोन्ही जर माहीत नसतील तर दुसऱ्या नंबरचं पहा, अनंत लक्ष्मण कानेरे यांनी जर नाशिकच्या कलेक्टरचे जॅक्सनची हत्या केली, हा जर तुम्हाला जर प्रश्न माहीत असेल तर तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पहिला नंबर आणि तिसरा नंबर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेत. बाकी एखादा जर तुम्हाला जर क्वेश्चन आला तर तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर मित्रांनो 38वा प्रश्न पहा, जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी पहा, मुंबईचे शिल्पकार त्यांना म्हणतात, हे विधान बरोबर आहे. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर मुंबई प्रांताच्या कायदेमंडळातले पहिले सदस्य होते, डी नंबरचं विधान बरोबर आहे. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली, हे विधान चूक आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्या नंबरचा या ठिकाणी पर्याय पहा, ABD हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, 39वा, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जाते. हा जो प्रश्न आहे मित्रांनो 11वीच्या इतिहासामध्ये आहे, तुम्हाला तो परत अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर 40वा प्रश्न, गरीब मुलाचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबनी शिक्षणाची योजना कोणी राबवली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील. म्हणजे या ठिकाणी पहा, फक्त डी उत्तर बरोबर आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 11वीच्या इतिहासामध्ये ॲज इट इज मिळेल. त्यानंतर मित्रांनो 41वा प्रश्न पहा, भूगोलवरचे प्रश्न या ठिकाणी सुरुवात झाले. तर विशेषतः तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणं गरजेचं आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या भूगोलवरचं आपण 1 तासाचं लेक्चर सविस्तरपणे अपलोड केलं आहे. जर तुम्ही नवीनच असाल, स्पर्धा परीक्षेत असेल किंवा MPSCचे कंबाईन ग्रुप डीची ग्रुप सीची जर तुम्ही नवीनच तयारी करत असाल तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल त्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. नकाशाच्या माध्यमातून आपण भूगोल समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तो तुम्ही व्हिडिओ पहा. ज्या विद्यार्थ्याचं महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासून झालेला आहे त्या विद्यार्थ्यासाठी रिव्हिजनसाठी सुद्धा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. प्रत्येक चॅप्टर आपण नकाशाच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते तुम्ही लेक्चर पाहू शकता. 41वा प्रश्न पहा, जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 894 इतकं लिंग गुणोत्तर महाराष्ट्रामध्ये 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचं गुणोत्तर आहे. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील दुसरे उंच शिखर कोणते आहेत? तर सालवेर हे दुसऱ्या नंबरचं उंच शिखर आहे. कळसूनबाई हे पहिल्या नंबरचं उंच शिखर आहे. त्यानंतर मित्रांनो 43वा प्रश्न पहा, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार खालील स्त्री साक्षरतेचे प्रमाण आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्याय दिले, तर या 4 पर्यायामध्येच फक्त तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेचं प्रमाण फक्त या 4 पर्यायामध्ये, म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरचं महाराष्ट्राचं नाही, तर फक्त या 4 पर्यायामधून तुम्हाला या ठिकाणी उत्तर शोधणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो 44वा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? वीर, राधानगरी, कोयना, खापोली. तर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे खापोली, 4थ्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे रूर म्हणून ओळखले जाते? तर भारताच्या छोटा नागपूर औद्योगिक प्रदेशास भारताचे नूर म्हणून ओळखले जाते.
त्यानंतर मित्रांनो 46वा प्रश्न पहा, जोड्याळावरचा प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी काय दिलं आहे, जिल्हा दिला आहे आणि प्रकल्प दिलेत, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता प्रकल्प आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिल्या नंबरचं विधान किंवा पहिल्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. साताऱ्याचं या ठिकाणी पहा आंधळी, त्यानंतर अमरावती, शहाणपूर, त्यानंतर हिंगोली, सावळी, त्यानंतर रत्नागिरी, नातूवाडी हे प्रकल्प या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तशा प्रकारे दिले आहेत. म्हणजे प्रकल्प नवीन आहेत, म्हणजे या ठिकाणी पाहू शकता की मित्रांनो प्रकल्प तुम्ही वाचले नसतील अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी त्यांनी विचारला आहे. म्हणजे तुम्हाला एकदम डीपमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर परत एकदा मित्रांनो जोड्यालावरचा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर या ठिकाणी पहा अभयारण्य दिलेत, त्यानंतर ठिकाण दिले. या ठिकाणी पहा मित्रांनो पहिल्या नंबरचाच पर्याय बरोबर आहे. तानसा या ठिकाणी जो अभयारण्य आहे ते अभयारण्य ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर यावल, जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर माळढोक अभयारण्य तर या ठिकाणी पाहू शकता की सोलापूर या जिल्ह्यात आहे. त्यानंतर नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारे या ठिकाणी ठिकाण आणि अभयारण्य जे काही महत्त्वपूर्ण अभयारण्य आहेत त्यावरचा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर 48वा प्रश्न पहा, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे किंवा जास्त आहे. तर या 4 पर्यायामधून तुम्हाला या ठिकाणी उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणजे जिल्ह्यातील पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारला नाही. तर या 4 पर्यायापैकी सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे, तर जळगाव हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. त्यानंतर 49वा प्रश्न पहा, खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उतरता क्रम कोणता. अचूक म्हणजे या ठिकाणी बरोबर, म्हणजे चूक नसलेला उतरता क्रम तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. उतरता म्हणजे पहिला नंबर, दुसरा नंबर, त्यानंतर तिसरा नंबर आणि चौथा नंबर अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी उतरता क्रम ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आंबोलीमध्ये सर्वाधिक प्रमाणात वार्षिक पर्जन्यमान होते. त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर माथेरान, त्यानंतर लोणावळा हे सर्व महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ आहेत आणि सर्व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरची उंच ठिकाणावरची ही या ठिकाणी पर्यटन स्थळ आहेत आणि तशा प्रकारचं या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान सर्वाधिक त्या ठिकाणी असते. म्हणजे पहिल्या नंबरला आंबोली असेल, त्यानंतर महाबळेश्वर असेल, त्यानंतर माथेरान असेल. त्यानंतर मित्रांनो 50वा प्रश्न पहा, बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत, तर विखुरलेल्या वसाहती आहेत. त्यानंतर 51वा प्रश्न पहा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र टिंबटिंब राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले, तर गुगामल राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. तुम्हाला राष्ट्रीय उद्यानाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे किंवा विदर्भात आहे, त्या जिल्हे किती आहेत, एकूण जिल्हे किती आहेत, किती जिल्ह्यामध्ये विस्तार आहे, कोणते पक्षी असतात, कोणते या ठिकाणी उभयचर प्राणी असतात, या सर्व घटकाचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो 52वा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण, त्याच जलाशयाला ऑर्थर सरोवरसुद्धा म्हणून ओळखले जाते, तर भंडारदरा धरणाला विल्सन धरण म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर मित्रांनो 53वा प्रश्न पहा, भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणाने होते, तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. वृक्षतोड केल्यामुळे जमिनीची धूप होते, त्यानंतर कुरणाचा नाश केला असेल तरीसुद्धा जमिनीची धूप होते, त्यानंतर भटकी शेती जर केली, भटकंती शेती जर केली तरी जमिनीची ऱ्हास होते किंवा जमिनीची धूप होते, त्यानंतर अयोग्य लागवड जर केली तरीसुद्धा जमिनीची धूप होऊ शकते. अशा प्रकारे या ठिकाणी 4ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजे वरील सर्व विधानं बरोबर आहेत, म्हणजे जमिनीची धूप होण्यासाठी वरील सर्व विधाने बरोबर आहेत. त्यानंतर मित्रांनो 54वा प्रश्न पहा, आसाम येथे भारतातील सर्वात जास्त टिंबटिंबचे साठे उपलब्ध आहेत, तर आसाम येथे खनिज तेलाचे सर्वाधिक जास्त साठे उपलब्ध आहेत. त्यानंतर 55वा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला, म्हणजे कोणती विधाने बरोबर नाहीत अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला. तर याचं या ठिकाणी पहा, बरोबर नसलेले विधान फक्त बी आहे, म्हणजे गाविलगड व मेळघाट डोंगर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात नाही, तर महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये आहे. म्हणजे उत्तर अमरावतीचा जो भाग आहे त्या भागामध्ये गाविलगड आणि मेळघाट डोंगर रांग आहे. मित्रांनो जो आपण 1 तासाचं लेक्चर अपलोड केलेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचे लेक्चर तुम्ही पहा. तुम्हाला नकाशाच्या माध्यमातून प्रत्येक घटक आपण त्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पर्वतरांगा असतील, नदी असतील, खनिज संपत्ती असेल, त्यानंतर जे काही पठार रांगा आहेत, त्यानंतर नद्याचं वितरण असेल, या सर्व बाबीचा आणि प्राकृतिक रचना असेल, नैसर्गिक रचना असेल, या सर्व घटकाचा
त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लेक्चरमध्ये अभ्यासला आहे, त्यामुळे तुम्ही 1 तासाचं लेक्चर आहे ते सविस्तर तुम्ही लेक्चर पाहू शकता। या ठिकाणी पहा मित्रांनो, दुसरे विधान दिलेत, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे। अति उत्तरेकडील सर्वात पुढा पर्वतरांग आहे महाराष्ट्राची, हे विधान बरोबर आहे। त्यानंतर बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगर रांगाच्या उत्तरेकडे, हे सुद्धा विधान बरोबर आहे। म्हणजे बालाघाट डोंगर रांग हे शंभू महादेव डोंगर रांगाच्या उत्तरेला आहे, म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग या ठिकाणी असेल तर बालाघाट डोंगर रांग अशा प्रकारचा आहे। या दोन डोंगर रांगाच्या मध्ये कृष्णा नदी वाहते, अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो 56वा प्रश्न पहा, खालील विधाने विचारात घ्या। तर या ठिकाणी पहा ए आणि बी हे विधान बरोबर आहे। या ठिकाणी पहा इकॉनॉमिक्सवरचे क्वेश्चन सुरू झालेले आहेत, म्हणजे अर्थशास्त्राचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। अर्थशास्त्रामध्ये तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक रेफर करू शकता। खालील विधाने विचारात घ्या, बरोबर विधानं कोणते आहेत विचारलंय, तर ए आणि बी हे विधान बरोबर आहेत। निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते। त्यानंतर सापेक्ष दारिद्र्य जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनावर आधारित असते, अशा प्रकारचा या ठिकाणी निरपेक्ष दारिद्र्याची संकल्पना काय आहे, सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना काय आहे, या दोन कन्सेप्ट तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुम्हाला हे सर्व उत्तर सॉल्व करता येतील। त्यानंतर मित्रांनो 57वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे। अयोग्य आहे म्हणजे योग्य नसलेले वाक्य कोणतं आहे, तर या ठिकाणी पहा अ नंबरचं वाक्य अयोग्य आहे। म्हणजे चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात, तर भारत सरकारकडून नाही तर RBI कडून चलनी नोटा जारी केल्या जातात। संकुचित पैसा आणि M1 मध्ये लोकांजवळ चलनाचा अंतर्भाव होतो, हे विधान बरोबर आहे। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जो काही स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आहे तो अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो 58वा प्रश्न पहा, सुवर्ण जयंती रोजगार योजना SGSY यांची अंमलबजावणी टिंबटिंबीच्या मार्फत होते, तर या ठिकाणी पहा ABC व्यापारी बँका, त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका, त्यानंतर C सहकारी बँका यांच्या मार्फत सुवर्ण जयंती रोजगार योजना अंमलबजावणी केली जाते। त्यानंतर मित्रांनो 59वा प्रश्न पहा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते, तर तांत्रिक कारणामुळे, म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर तांत्रिक बेरोजगारी उद्भवते। बेरोजगारीचे प्रकार किती आहेत ते सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या, या ठिकाणी पहा बी फक्त बरोबर आहे। म्हणजे कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात म्हणून विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या। विकास वित्तीय संस्था कोणकोणत्या आहेत, HDFC असतील, ॲक्सिस बँक असेल, या सर्व तुम्हाला बँकिंगचा विकास वित्तीय संस्थाचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर 61वा प्रश्न पहा, खालील विधाने विचारात घ्या। तर या ठिकाणी पहा नाबार्ड संदर्भाची विधाने दिली आहेत, तर ए आणि बी हे विधान बरोबर आहेत। नाबार्ड कृषी क्षेत्रांच्या विकासाकरता कर्जाची सोय करून देण्यासाठी नाबार्डची स्थापना करण्यात आली। त्यानंतर बी नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करण्यासंदर्भात ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे, म्हणजे ए आणि बी याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर मित्रांनो 62वा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता की खालील पैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनाशी संबंधित आहे, तर प्रवाही ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे। त्यानंतर मित्रांनो 63वा प्रश्न पहा, समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय, तर सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च जर समान असेल तर त्याला समतोल अंदाजपत्रक असं म्हटलं जातं। म्हणजे सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च जर समान असेल तर त्याला समतोल अंदाजपत्रक असं म्हटलं जातं। त्यानंतर मित्रांनो 64वा प्रश्न पहा, ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते आहेत, ए आणि बी या ठिकाणी पर्याय बरोबर। ए म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, त्यानंतर बी चीन, दक्षिण आफ्रिका, हे जे राज्य आहेत किंवा हे जे देश आहेत म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश आहेत। त्यानंतर मित्रांनो 65वा प्रश्न पहा, लोकसंख्येचे स्थित्यांतरण टिंबटिंबीमुळे घडते, तर मृत्यूदर बदल, त्यानंतर जननदर बदल यामुळे लोकसंख्येचे स्थित्यांतर घडते। त्यानंतर 66वा प्रश्न आहे, कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते, तर उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस देण्याची सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। त्यानंतर मित्रांनो आयकरपासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला मिळते, तर केंद्र सरकारला ते उत्पन्न मिळते। म्हणजे आयकरपासून जो कर मिळतो किंवा उत्पन्न होते ते केंद्र सरकारला होते। त्यानंतर मित्रांनो 68वा प्रश्न आहे, भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आलेली नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारा। तर या ठिकाणी 4थ्या नंबरचा पर्याय योग्य नाही, तर गरिबी
हटवण्यासाठी किंवा गरिबी हटावाची जी योजना घोषणा केली होती त्यासाठी कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आल्या, तर रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली। याविषयी तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे। नामकरण कधी झालं, कधी सुरुवात झाली, कोणत्या योजनेच्या अंतर्गत सुरू झाली, सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली, सध्या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत त्याला पेमेंट किती दिलं जातं, या सर्व घटकाचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। जवाहरलाल रोजगार योजना, त्यानंतर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, या 3 योजनेची सुरुवात भारतामध्ये गरिबी हटवण्यासाठी ही योजना लागू करण्यात आल्या होत्या। अशा प्रकारे मित्रांनो 2021चा जो ग्रुप सीचा जो पेपर आहे मित्रांनो, त्यामधले आपण महत्त्वपूर्ण काही क्वेश्चन डिस्कस केले आहेत। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जर तुम्हाला ग्रुप सी संदर्भात जर टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर 149 रुपयाला आपण 10 टेस्ट सिरीजचे पेपर प्रोव्हाइड करणार आहेत, त्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। अधिक माहितीसाठी मित्रांनो जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करा, तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल। आणि जर मित्रांनो तुम्हाला ही जर PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत जर तुम्ही जॉईन केलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनल हे PDF आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे। मित्रांनो असेच लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।